मराठी महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिन्याला एक वेगळं आणि महत्वाचं स्थान आहे। या महिन्यामध्ये वेगळे वेगळे धार्मिक कार्य केले जातात। त्याच्यामध्येच सत्यनारायणाची पूजा हे अतिशय महत्वाचं आणि आवर्जून केली जाणारी अशी पूजा आहे। सत्यनारायणाची पूजा म्हटलं की याच्यामध्ये सत्यनारायणाचा प्रसाद म्हणजेच शिऱ्याचा प्रसाद हा आलाच। आणि याच्या बाबतीत खूप सगळे कॉम्प्लिकेशन्स आहेत, खूप सगळे प्रश्न बऱ्याचशा जणींना पडतात आणि मला सुद्धा कमेंट आलेल्या होत्या की ताई सत्यनारायणाचा प्रसादाचा जो शिरा आहे त्याची रेसिपी आमच्या बरोबर शेअर करा। चला तर मग आजच्या रेसिपीमध्ये आपण तेच पाहणार आहोत। या प्रसादाचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आपण जो शिरा करतो त्याच्यासाठी आपण जो रवा वापरतो तो आपल्याला सव्वाच्या प्रमाणात घ्यावा लागतो। मग सव्वाच्या प्रमाणात म्हणजे बऱ्याचशा जणींचं असं म्हणणं असतं की याच्यासाठी वापरले जाणारे जे सगळे पदार्थ आहेत ते सुद्धा सव्वाच घ्यायचे। तर मला सुद्धा प्रश्न पडलेला होता की हे खरंच असं असतं का किंवा खरंच असं आहे का? कारण की जर आपण इथं रवा घेतला 1.25 वाटी तर त्याच्यासाठी आपल्याला 1.25 वाटी तूप वापरावं लागेल आणि 1.25 वाटी रव्यासाठी 1.25 वाटी तूप हे खूप जास्त प्रमाणात होतं। म्हणजे जर आपण तसा पद्धतीने शिरा झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अक्षरशः आपल्या भाजीवरती जशी तर्री येते, जसा तवंग येतो तसा तुपाचा तवंग त्या शिराच्या वरती येतो। तर मग मी म्हंटल की आता याच्या बाबतीत मी कोणाशी बोलू शकते? तर म्हंटल इतर लेडीजशी बोलण्यापेक्षा जे ब्राह्मण काका असतात, जे पुजारी असतात त्यांच्याशी बोलणं जास्त सोयीस्कर ठरेल आणि त्यांच्याकडून मिळालेली माहिती ही अतिशय उत्तम आणि तीच खरी असणार असं धरून मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला। जे काका आमच्या घरामध्ये पूजा करतात, जे काही धार्मिक कार्य असतं जेव्हा आम्ही त्यांना बोलवतो तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला। मी त्यांना विचारलं की हे असं आहे का, म्हणजे आपल्याला सव्वाच्या प्रमाणात म्हणजे नक्की काय काय घ्यायचं असतं? तर ते म्हटले की 1.25च्या प्रमाणात आपल्याला फक्त रवा घ्यायचा असतो आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या रव्यासाठी जितक्या आवश्यक आहेत तितक्या तुम्हाला वापरायच्यात। गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे आणि आता याच्यामध्ये मी टाकत आहे 1.25 कप रवा। शिऱ्यासाठी आपण ज्यावेळेस रवा वापरतो तर खूप जास्त बारीक वापरायचा नाही, थोडासा मोठा वापरायचा म्हणजे शिरा छान मोकळा सळसळीत असा होतो। सुरुवातीला 1-2 मिनिट आपण हा रवा असाच भाजून घेऊयात म्हणजे तूप न टाकता। आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे तूप। तर त्याच्यासाठी इथं मी सुरुवातीला अर्धा कप तूप घेतलेला आहे आणि मला जेवढी आवश्यकता लागेल तेवढं तूप मी याच्यामध्ये ओतून घेणार आहे। तर अर्ध्या कपातलं इथं मी 1/2 कप तूप ओतून घेतलेलं आहे। रवा भाजत असताना गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे म्हणजे रवा व्यवस्थित असा भाजला जातो। आता हा रवा भाजत असताना इथं फक्त तूपच वापरावं का? तर तसं काही नाही, तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता किंवा वनस्पती तूप, त्यालाच आपण डालडा असं म्हणतो, ते सुद्धा वापरू शकता। ज्यावेळेस आपण प्रसादासाठी शिरा करत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये दुधाचा वापर आवर्जून केला जातो। आता आपण 1.25 कप रवा घेतलेला आहे तर त्याच्यासाठी आपल्याला एकूण मिळून 2.5 कप पाणी किंवा दूध वापरायचे। मग इथं तुम्ही पाणी निम्म आणि दूध निम्म वापरू शकता किंवा पूर्णपणे दुधाचा वापर करू शकता। पण मी असं म्हणणार नाही ज्यावेळेस तुम्ही प्रसादासाठी करता त्यावेळेस पूर्णपणे पाणी वापरा, कारण की ज्यावेळेस तुम्ही प्रसादासाठी शिरा करता त्यामध्ये थोडं तरी दुधाचा वापर हा झालाच पाहिजे। मग आता इथं मी निम्म दूध आणि निम्म पाणी घेणार आहे, एकूण मिळून दोन्ही 2.5 कप करणार आहे। दुसऱ्या शेगडीवरती हे मी गरम करण्यासाठी ठेवते। मगाशी आपण 1/2 कप तूप वापरलेलं, मी याच्यामध्ये आता आणखीन 1 ते 2 चमचे तूप वापरते। सात ते 8 मिनिट झालेले आहेत। लो फ्लेम वरती व्यवस्थित असा हा रवा मी भाजून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता याचा रंग बदललेला आहे। तर आता आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकायचे। तुम्ही हवं तर एक वेगळा पॅन पण घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये सुद्धा ड्रायफ्रुट्स फ्राय करू शकता। पण इथं मी याच कढईमध्ये आपलं जे शिल्लक राहिलेलं तूप आहे ते टाकून घेते। आणि आता ड्रायफ्रुट्स हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचे। तर इथं मी काजू, बदाम आणि पिस्ता वापरलेला आहे आणि याच्या बरोबरच याच तुपामध्ये आपण टाकणार आहोत केळी। तर इथं मी एक छोट्या आकाराची केळी अशा पद्धतीनं तुकडे करून घेतलेले। आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊ। तुम्ही केळी वरनं पण टाकू शकता ज्यावेळेस आपला शिरा शिजतो त्यावेळेस,
पण तुपात टाकल्यामुळे त्याला एक छान अशी चव येते, त्याचबरोबर ती काळी सुद्धा पडत नाही. आपली प्रोसेस इथपर्यंत होत होती तोपर्यंत आपण दुसऱ्या शेगडीवरती जे दूध आणि पाणी एकत्रित करून गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं ते सुद्धा गरम झालेलं आहे. थोडं थोडं करून याच्यात ओतायचंय. दोन्हीही गरम असल्यामुळे वाफ येते. आता सगळ्यात शेवटी सगळं दूध आणि पाणी मी ओतून घेते. पाणी आणि दूध टाकल्यानंतर आपला रवा व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे. आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपण टाकणार आहोत साखर. तर साखरेचं प्रमाण सुद्धा मी तेवढंच घेतलेलं आहे जेवढा आपण रवा घेतलेला आहे, कारण की आपल्याला याची गोडी मेंटेन करायची आहे. जेवढा छान गोडसर असा आपला शिरा होतो तेवढा तो चविष्ट लागतो. त्याचबरोबर इथं 1 चमचा विलायचीची पूड एकत्र करून घेऊ. साखरेच्या पाण्यामध्ये सुद्धा तो आणखीन शिजतो. कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं चिमटभर जर मीठ टाकलं तर त्याची गोडी आणखीन जास्त छान येते. तर त्याच्यामुळे अगदी चिमटभर मीठ टाकलेले. तर अगदी 1 ते 2 मिनिट याला आपण झाकून ठेवूयात, म्हणजे तो व्यवस्थित असा वाफरला जाईल. इथं मी आज तुम्हाला ज्या पद्धतीने शिरा दाखवला, पद्धत म्हणजे पद्धत तीच आहे, फक्त तुपाच्या बाबतीतला जो काही समज गैरसमज होता तो दूर करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यात माझ्या मनाची काहीच माहिती नाहीये. जे ब्राह्मण काका आहेत त्यांना मी विचारलं आणि त्यांच्याशी बोलून ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. इतर सगळ्या वस्तू ठीक आहे, पण तुपाचा, आणि जसं की मी म्हटलं तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता ज्यांना तूप वापरणं शक्य नाहीये. मग तेलाचं प्रमाण जर एवढं जास्त असेल किंवा डालड्याचं प्रमाण एवढं जास्त असेल तर तो शिरा खातानाही व्यवस्थित वाटला पाहिजे. आणि जरी तूप तुम्ही वापरलं तरी सुद्धा म्हणजे खूप जास्त अति वापर हा कधीही चांगला नसतोच. तर त्याच्यामुळे हा शिरा किंवा ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. अर्ध्या कप तुपामध्ये सुद्धा व्यवस्थित असा आपला शिरा तयार झालेला आहे. तरीही जर तुम्हाला 1.25 कप वापरायचं असेल काहीच हरकत नाही. शेवटी भावना महत्वाची असते. आपला शिरा वाफरलेला आहे, तुम्ही बघू शकता. व्यवस्थित असा आपला हा शिरा तयार झालेला आहे. आणि सत्यनारायणाची पूजा जिथे असते तिथे या शिऱ्याच्या प्रसादाबरोबरच आपल्याला पंचामृत सुद्धा हातावरती दिलं जातं. तर ते पंचामृत कसं करायचं आता पाहूयात झटकीपट. इथं मी घेत आहे 1 कप दूध, 1/2 कप फ्रेश असं दही, 1 चमचा मध, मधाबरोबरच इथं आपण घेतलेला आहे तूप 1 चमचा आणि 1 मध्यम आकाराची केळी अशी गोल चिरलेली. आता हे सगळं आपल्याला एकत्रित करायचंय आणि इथे आपलं पंचामृत तयार होतं. पंचामृताच्या नावामध्येच त्याचा अर्थ आहे 5 प्रकारचे अमृत एकत्रित करून तयार केलेला पदार्थ. हे पंचामृत पिल्यानंतर आपण हात डोक्याला पुसतो, तर प्रत्येक जण असंच करतात. तर याच्या मागचं काही ना काही शास्त्रीय कारण हे नक्कीच असणार. मला माहिती नाहीये, पण जे कोणी हा व्हिडिओ बघताय त्यांना जर तुम्हाला हे कारण माहिती असेल की अशा पद्धतीनं, कारण की आपण कुठलाच दुसरा पदार्थ खाल्ल्यानंतर अंगाला सुद्धा पुसत नाही आणि मग डोक्याला किंवा केसाला पुसणं तर खूप लांबची गोष्ट आहे. तर अशा पद्धतीनं का केलं जातं हे कमेंट करून नक्की सांगा.